संसदेच्या विशेष अधिवेशनाचा आज दुसरा दिवस। महिला आरक्षणासाठी घटना दुरुस्ती विधेयकावर कालपासून प्रदीर्घ चर्चा। आज संध्याकाळी 4 वाजता पार पडणार मतदान। महिला आरक्षणासंदर्भातली 2023 मध्ये पारित केलेली घटना दुरुस्ती लागू। केंद्रीय कायदा मंत्रालयाचं नोटिफिकेशन जारी। आरक्षण नव्या की जुन्या जनगणनेनुसार आज ठरणार। हेतूमध्ये खोट असणाऱ्यांना नारी शक्ती माफ करणार नाही। महिला आरक्षणावरून मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल, तर मतदारसंघ फेररचना आणि टायमिंगला इंडिया आघाडीचा कडाडून विरोध। विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे असतील तरच पाठिंबा। काँग्रेसच्या भूमिकेमुळे ठाकरेंच्या शिवसेनेतील अनेकांच्या इच्छेवर पाणी, तर इतर कुणाचा प्रस्ताव आल्यास चर्चा करू, सपकाळांकडून स्पष्ट। बारामती निवडणुकीत रोहित पवारांकडून सुनेत्रा पवारांचा प्रचार। भाजपनं सांगितलं असतं तर करुणा मुंडेंनी उमेदवारी मागे घेतली असती। प्रचारात रोहित पवारांचा भाजपवर निशाणा। आदित्य ठाकरेंनी अभिनेत्रीला मारलं। भाजपच्या निशिकांत दुबेंचा आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, तर आरोपानंतर सुप्रिया सुळे आणि अरविंद सावंत निशिकांत दुबेंवर भडकल्याचं चित्र। भोंदू अशोक खरातची एसआयटी कडून 10 तास चौकशी। खरात आणि बिल्डर यांची समोरासमोर चौकशी झाल्याची माहिती, तर आजही खरातची कसून चौकशी होणार। उद्या खरातला पुन्हा कोर्टात हजर करणार। बॉलिवूडमधील खान लोकांमुळे लव जिहाद। नितेश राणेंचं खळबळजनक वक्तव्य। धुरंधर, छावा सारख्या हिंदू अभिनेत्यांचे चित्रपट बघण्याचं राणेंचं आवाहन। नाशिकच्या टीसीएस कंपनी प्रकरणी आज बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेचं राज्यव्यापी आंदोलन। जिहादी मानसिकतेविरोधात आक्रमक। फ्रान्सच्या राष्ट्रपतींची पंतप्रधान मोदींसोबत फोनवरून चर्चा। पश्चिम आशियातील परिस्थितीवर दोघांची चर्चा। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरही संभाषण। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळेंची बाकरवडी। एकदम खास, कारण चवीला भारी आणि पाम ऑइल अजिबात नाही। ब्रेक नंतर बुलेटिन मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। आता एक मराठवाड्यातून धक्कादायक बातमी आहे। मराठवाड्यात रोकड दुष्काळ दिसून येतोय। मराठवाड्यातील बहुतांश एटीएम मध्ये खडखडाट झालाय। शासकीय, खासगी बँका आणि पतसंस्थांमध्ये पुरेशा प्रमाणात रोकड उपलब्ध नाहीये आणि त्यामुळे कॅश काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागते। संभाजीनगरमध्ये करन्सी चेस्ट असलेल्या बँकेनं आरबीआयकडे केलेल्या कॅशच्या मागणीपैकी केवळ 30 ते 40% कॅश मिळत असल्यानं ही स्थिती निर्माण झाली आहे। एवढंच नाही तर सर्व बँकांमध्ये नोटांचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे 100 आणि 200 रुपयांच्या नोटाच रोख व्यवहारासाठी मिळत आहेत। प्रत्येक एटीएम मध्ये रोज 20 लाख रुपयांचा भरणा करावा लागतो, मात्र केवळ 3 ते 4 लाख रुपये भरण्यात येत असल्याची माहिती आहे। मराठवाड्यात हा कॅशचा तुटवडा निर्माण झाल्याचं मुख्य कारण म्हणजे आरबीआयकडून हव्या तेवढ्या प्रमाणात कॅश मिळत नाहीये। तसंच 5 राज्यातील निवडणुकांचाही परिणाम झाल्याचं तज्ञ सांगतायत। तर बीडमधून या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी स्वानंद पाटील यांनी। बीड जिल्ह्यात गेल्या 8 दिवसापासून नोटांचा तुटवडा असल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे। याचा परिणाम थेट एटीएम सेवेवर झाल्याचं आपल्याला दिसून येते। मी सध्या आहे एका एटीएम समोर। आपण जर बघायला गेलं तर हे एटीएम गेल्या 8 दिवसापासून बंद असल्याचे चित्र आहे। यामुळे खातेदारांना स्वतःच्या खात्यात पैसे असताना देखील आपल्याच पैशासाठी दारोदार फिरावं लागतंय। दुसरीकडे आपण बघायला गेलं तर बीड जिल्ह्यामध्ये एकूण 3 करन्सी चेस्ट बँका आहेत। या बँकांमधून संबंधित जिल्ह्याला चलनाचा पुरवठा केला जातो, मात्र त्यांच्याकडे देखील अत्यल्प प्रमाणात रोकड असल्यामुळे बहुतांश बँकांचे एटीएम बंद असल्याचं आपल्याला पाहायला मिळालंय। दुसरीकडे आपण बघायला गेलं तर जी पोस्टाची सेवा आहे, पोस्टाचे खाते SBI मध्ये असल्यामुळे पोस्टाच्या कामात देखील चलन नसल्यामुळे याचा परिणाम झाल्याचं बघायला मिळालंय। आता ही सेवा पूर्ववत कधी होते हे पाहणे महत्त्वाचं असणार आहे। स्वानंद पाटील, ABP माझा, परळी, बीड। तर परभणीत नेमकी काय स्थिती आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांनी। परभणी शहरातील आणि जिल्ह्यातील अनेक एटीएम जे आहेत ते बंद आहेत।
ज्या ठिकाणी एटीएम मध्ये मशीन चालू आहेत मात्र तिथं कॅश नाही. आपण जर बघितलं तर आता हे ग्राहक जे आहेत SBIचे ते आलेले आहेत. त्यांनी मागच्या अर्धा तासापासून या दोन्ही एटीएम मशीनवर प्रयत्न करतायत मात्र त्यांना पैसे काही निघत नाहीयेत. कुठं कुठं गेले होते तुम्ही? मी स्टेशन रोडला गेलो, हा. पुन्हा इथं स्टेडियम पाशी आलो. हा. हे बी बंद आहे मशीन. हा. आणि दुसऱ्या मशीन मध्ये पैसे बी राहत नाही, कॅश बरं. राहत नाही. किती बरोबर. दिवस झालं परेशानी चालू आहे? हे 15-20 दिवसापासून चालू आहे असं. या CDM मध्ये जे नागरिक पैसे भरण्यासाठी येत आहेत त्याच पैशाचं विड्रॉल जे आहे ते केलं जात आहे. मात्र एटीएम जे आहेत ते एटीएम मात्र पूर्णतः बंद आहेत. आपण असं बघितलं तर या ATM वर लिहिलेलं आहे की करंटली दिस ATM कॅन नॉट डिस्पेन्स कॅश. हेच जे आहे ते प्रत्येक म्हणजे बहुतांश ठिकाणच्या ATM मध्ये हेच दिलेलं आहे. त्यामुळं पैशाची जी आहे ती मोठी चणचण परभणी शहर आणि जिल्ह्यामध्ये आपण पाहायला मिळत आहे. कारण बँकांमध्ये कॅश नाहीये आणि त्यामुळं हा परिणाम जो आहे तो सर्वसाधारण नागरिकांच्या व्यवहारांमध्ये दिसून येतोय. पंकज क्षीरसागर, ABP माझा, परभणी. तर हिंगोलीमध्ये नेमकी काय स्थिती आहे जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी माधव दिपके यांच्याकडून. मी सध्या हिंगोली शहरातल्या अशाच एका ATM समोर आहे. हे SBI बँकेचं ATM आहे. खरं पाहिलं तर नेहमीच या ATM मध्ये कॅश मिळत असते, परंतु आज मात्र या ATM ची कॅश संपलेली आहे आणि ही परिस्थिती मागील 8 दिवसापासून हिंगोली शहरामध्ये पाहायला मिळते. कॅशचा तुटवडा मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे. आपण या ठिकाणी हे ATMचा डिस्प्ले आहे, आपण बघू शकता. वर्तमान में यह ATM नगद अर्थात कॅश नहीं दे सकता असा सरळ मेसेज या ATMच्या डिस्प्लेवर आपल्याला पाहायला मिळतोय, कारण कॅशच नाहीये. आणि अशीच कॅशची टंचाई मागील 8 ते 10 दिवसापासून आपल्याला पाहायला मिळते. जे नागरिक या ठिकाणी ATM मध्ये पैसे काढण्यासाठी येत असतात त्यांना कॅशच मिळत नाही, त्यामुळे रिकाम्या हाती परतावं लागते. तर बँकामधनं सुद्धा रोकडचा पुरवठा कमी करण्यात आलेला आहे. जे व्यापारी आहेत त्यांना कॅश दिली जात नाहीये, त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांचे धंदे जे ते मंदावलेले आहेत. धंद्यावर मोठ्या प्रमाणात व्यवसायावर परिणाम झालेला आहे आणि त्यामुळं जर रोकडचा पुरवठा लवकरात लवकर केला नाही तर हिंगोलीच्या व्यापाऱ्यांच्या वतीनं सरकार प्रशासनाला तशा सूचना दिल्या आहेत. सोमवार नंतर आम्हाला व्यवसाय बंद करावे लागतील, मार्केट बंद करावे लागतील, कारण कॅशच नाहीये तर धंदे कसे करायचे. याचबरोबर ज्यांच्या घरामध्ये लग्न समारंभाचे कार्यक्रम आयोजित केलेले तर त्यांना सुद्धा या रोकड टंचाईचा मोठा फटका बसतोय. ATM रिकामे येतं, बँकामधनं कॅश मिळत नाहीये, त्यामुळे कार्यक्रमाला लग्न साहित्य कसं खरेदी करायचं असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या समोर उभा आहे. त्यामुळे तत्काळ सरकारनं, प्रशासनानं आणि बँकांनी कॅशचा पुरवठा करावा अशी मागणी आता सर्वसामान्य नागरिकांबरोबर व्यापारी करू लागले. माधव, ABP माझा, हिंगोली. या रोकड टंचाईमुळे व्यवसाय धोक्यात येईल अशी भीती व्यापारी संघटनेच्या अध्यक्षांनी व्यक्त केली आहे. हिंगोली आणि संभाजीनगरच्या व्यापाऱ्यांनी तसं पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिलं आहे. आज या ठिकाणी हिंगोलीमध्ये 15,000 क्विंटलच्या हळदीची आवक आहे आणि 15,000 क्विंटल कॅशचा विचार केला मला वाटतं 25 कोटी रुपया ठिकाणी 250 कोटी रुपये कॅश लागणार आहे. 250 कोटी कॅश लागणार असताना जर आम्हाला 1 कोटी कॅश मिळत नसेल तर आम्ही फेस कसा करायचा शेतकऱ्याला, म्हणून आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदयाला सांगितले. आणि जर कॅशची व्यवस्था नाही झाली तर येणाऱ्या काळामध्ये आम्हाला मार्केट या ठिकाणी बंद करावं लागेल आणि सर्व ही हेळसाळ ही शेतकऱ्याची होईल, शेतकऱ्याची होईल, नागरिकांची होईल आणि मार्केट बंद झाल्याच्या नंतर पूर्ण व्यवहार ठप होतील आणि कॅशच नसेल तर आम्ही शेतकऱ्याला उत्तर काय देणार. व छोट्या ज्या बाबी आहेत त्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी जिथं कॅशचीच आवश्यकता असते ती कॅश शिखर बँक, जी स्टेट बँक ऑफ इंडिया जी शिखर बँक आहे आणि आमचे खाते सगळ्यांचे कोऑपरेटिव्ह किंवा नॅशनल बँकमध्ये त्या बँकेकडे कॅश उपलब्ध नसल्यामुळे त्यांनी सरळ सांगितलं की आम्ही विड्रॉल देऊ शकत नाही, तुम्ही कोणाला एक RTGSच्या माध्यमानं पेमेंट करू शकता. पण दैनंदिन गरजा भागवणे हा RTGSचा भाग नसून हा कॅशचाच भाग आहे. त्याच्यामुळे कॅश उपलब्धतेशिवाय कोणतेही व्यवहार होणार नाही. आता बातमी आहे परतवाडा प्रकरणाची. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील व्हायरल व्हिडिओ प्रकरणानंतर मुस्लिम समाज प्रचंड संतप्त झालाय. ज्या गोष्टी समाजासाठी घातक आहेत त्या गोष्टी सोडण्यासाठी इस्लाम सांगतो, तोच नियम व्यक्तीसाठी देखील लागू होतो. संपूर्ण अचलपूर परतवाडा इथल्या मुस्लिमांनी अयान अहमद आणि त्याच्या कुटुंबाला बहिष्कृत केलंय. कोणीही त्यांची बाजू घेणार नाही तर इस्लामनुसार असे कृत्य करणाऱ्या व्यक्तीला सर्वांसमक्ष फटके म्हणजेच कोडे मारण्यात यावे असे सांगितलंय. तसंच यापेक्षाही वाईट कृत्य करणाऱ्याला तर दगड मारून मृत्यूदंड देण्याचं इस्लाम सांगतो. आमच्या समाजातील मुलींची अब्रू या घटनेमुळे गेली असून आमच्यावर पहाड तुटून पडल्याची भावना मुस्लिम बांधवांनी ABP माझाशी बोलताना व्यक्त केली आहे.
परतवाडामध्ये जी घटना घडलेली आहे त्या घटनेमुळे संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये संतापाची लाट उमटलेली आहे. जो आरोपी आहे अयान अहमद यांनी जे कृत्य केलेले या कृत्यामुळे अचलपूर परतवाडा या जुळ्या शहरातील जितके बी समाज आहे त्या सगळ्या समाजाने त्याचा निषेध केलेला आहे. विशेष करून मुस्लिम समाजाने सुद्धा त्याच्या कडाडून विरोध सुद्धा केलेला आहे. आता हा इतकं संतापजनक कृत्य या अयाननी केलेलं आहे. तर काय आहे तुमची भावना? नहीं, ये जो काम हुआ है, ये जो अमल है, ये जो कृत्य है, तो इसको तो ये तो न केवल ये कि मानवता के खिलाफ है, बल्कि ये कानून के भी खिलाफ है. यदि इस्लाम की रूह से देखा जाए तो ऐसे कृत्य करने वालों के लिए तो बड़ी कड़ी सज़ाएं हैं. उनके लिए यह है कि उनको कोड़े मारे जाएं. यदि इस्लामिक गवर्नमेंट होती है तो उनको सबके सामने जो है तो कोड़े मारे जाएं. हाँ, इसके अलावा यह है कि बहुत ही ज़्यादा घिनौना यदि उसका जुर्म है, उसने गुनाह किया है, तो फिर उसको पत्थर मार कर ख़त्म कर दिया जाए. यहाँ तक उसकी सज़ा इस्लाम में है. तो आपल्या इकडे असं काही आहे की त्या समाजामधून त्याला निष्कासित करणे म्हणजे बहिष्कार घालणे असं पण आहे का काही? हाँ, उसका देखिए ख़ास तौर से ऐसा है कि जो समाज के लिए नुकसानदेह चीज़ें हैं, जब उनको छोड़ने का हुक्म है, तो जो व्यक्ति जो समाज के लिए नहीं बल्कि समाजियत के लिए अगर नुकसान का पात्र बनता है तो उसको तो समाजी बायकाट करने का इस्लाम खुद कहता है कि उसका समाजी बायकाट किया जाए. उसको बिल्कुल सोशल बायकाट करके उसको अलग थलग किया जाए कि उस लोगों को ये एहसास हुआ जाए कि नहीं, अगर कुछ ऐसा किया जाएगा तो समाज हमको छोड़ सकता है. और आज पूरे अचलपुर और परतवाड़ा के मुस्लिम समाज ने उनको सब कुछ छोड़ चुका है. कोई उनके तरफदारी आपको कहीं नज़र नहीं आएगा. आज उनको अलग थलग समाज ने डाल दिया है. कॅमेरामॅन अमोल देशमुख सह प्रणय निर्माण, एबीपी माझा, अचलपूर, परतवाडा, अमरावती. तर अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे प्रकाशात आलेल्या अमरावती सेक्स स्कॅन्डलमध्ये दररोज नवी माहिती समोर येते. अशातच परतवाडा घटनेमुळे आम्हाला दुःख झालं असल्याची प्रतिक्रिया अचलपूरचे काजी सय्यद यांनी दिली आहे. इस्लाममध्ये स्त्रियांच्या बाबतीत घालून दिलेल्या नियमांचं पालन न केल्यामुळे ही परिस्थिती ओढवली असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. पहाड़ टूट गया है साहब. इज्जत तो आबरू कौम की बेटियों की गई और किसी फ़र्क के बग़ैर. हमारे लिए शर्म की बात ये और ज़्यादा भी है कि उसमें ज़्यादा तादाद जो है हमारे बच्चियों की है. मैं इस सिलसिले में एसपी साहब का आभारी हूँ. मैं सुना हूँ बच्चों से कि उन्होंने कहा है कि हम उनकी लाज का ख्याल रखेंगे, उनकी बातों को राज में रखेंगे. जिस पर एतमाद है उनसे मिलकर वो पूरी तौर से रिपोर्ट का हक़ अदा करें कि उस पर कानून नाफिज हो सके. तर परतवाडामध्ये तरुणींचं लैंगिक शोषण प्रकरणी नवी अपडेट समोर येते. मुख्य आरोपी अयान अहमद बॉस नावाचा उल्लेख असलेले टी शर्ट घालून पोलिसांच्याच उपस्थितीत भर रस्त्यात फटाके फोडून वाढदिवसाचा केक कापला होता. इतकंच नाही तर आरोपी अयानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पोलिसही आले होते. पोलिसांनी थेट आरोपी अयानला केक भरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. तर अमरावती लैंगिक शोषण प्रकरणावरून भाजपच्या नेत्या नवनीत राणांनी टीका केली आहे. मुलींना हानी पोहोचवणाऱ्या आरोपींवर तत्काळ आणि कठोर कारवाई झाली पाहिजे. अशा गुन्ह्यांमध्ये विलंब न करता दोषींना शिक्षा देणं अत्यावश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. इनको दूसरा कोई भी सजा ये डिजर्व नहीं करते. ये सीधी गोली डिजर्व करते हैं और आंग में आनी चाहिए और सीधा. और उनके साथ में वो लड़के का जो मेन एक्यूज है उसके फादर, जब उनकी बातें जब मैं पूरे एरिया में सुनी तो वो बोलते हैं कि उसका फादर बोलता है मेरा बेटा तो 20 लड़कियों के साथ, 30 लड़कियों के साथ, 40 लड़कियां, मेरा बेटा बेटा. इस तरीके के जो एनकरेज करते हैं पेरेंट्स, उनको सह आरोपी बना के अंदर डालना चाहिए. जिसने भी गुनाह किया है, लड़की किसी की भी हो, बेटी किसी की भी हो, उसकी इज्जत के साथ अगर कोई खेलता है तो उसे माफी नहीं, उसे गोली ही मिलनी चाहिए.
आता बातमी आहे नाशिक TCS प्रकरणाची. नाशिक कॉर्पोरेट धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणात NIA आता चौकशी करणार आहे. धर्मांतर प्रकरणी परदेशातून मदत झाली आहे का याबाबत चौकशी होणार आहे. नाशिक पोलिसांनी संबंधित कागदपत्रे NIA कडे सोपवलेली आहेत. आरोपींना पैशांचा पुरवठा करणारे सोर्स तपासले जाणार आहेत. परदेशातून होत असलेली मदत याची देखील चौकशी होणार आहे. दिल्ली बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर काही धागेदोरे लागतायत का याचा शोधही घेतला जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. तर या संदर्भात अधिकचे तपशील आपल्याला जाणून घ्यायचे आहेत. आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत. मुकुल, या प्रकरणी ATS चौकशी करणार हे स्पष्ट झालेलं असताना आता NIA देखील चौकशी करणार असल्याचे समजतंय. नाशिक पोलिसांनी 2 दिवसापूर्वीच जाहीर केलं होतं की राष्ट्रीय ज्या एजन्सीज आहेत त्यांच्याशी आम्ही संपर्कामध्ये आहोत, त्यांना आवश्यक असलेली कागदपत्र देखील आम्ही देणार आहोत. त्या पार्श्वभूमीवर आता NIA ने देखील या प्रकरणाकडे लक्ष घातल्याचं या प्रकरणावरून लक्षात येत आहे. याचा अर्थ असा आहे की काहीतरी संशय हा मोठा व्यक्त केला जात आहे. त्यामुळे विदेशी फंडिंग या आरोपींना काही झालंय का? त्याचबरोबर काल मंत्री नितेश राणे देखील यांनी एक आरोप केलेला होता की दिल्लीमधील बॉम्बस्फोट जो झालेला होता त्यातील संबंधित आरोपीचे त्यांचे काही धागेदोरे असल्याचा संशय हा गेल्या काही दिवसापासून व्यक्त होत आहे. त्या संदर्भातली चर्चा आहे आणि त्यामुळेच हे सगळे धागेदोरे तपासण्याचं काम आता नाशिक पोलिसांपाठोपाठ NIA कडे देखील होत आहे. आंतरराष्ट्रीय काही रॅकेट यामध्ये गुंतलंय का याचाही तपास केला जाणार आहे. नक्कीच आता या सगळ्या प्रकरणाचे धागेदोरे नेमके कुठवर पोहोचतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. मुकुल, तुमच्याकडून अपडेट जाणून घेत राहू. सध्या धन्यवाद. तर धर्मांतर प्रकरणी आज राष्ट्रीय महिला आयोगाचं पथक नाशिकमध्ये येणार आहे. चौकशी समितीमध्ये राष्ट्रीय महिला आयोगाच्या वरिष्ठ समन्वयकासह 4 जणांचा समावेश असेल. निवृत्त न्यायाधीश साधना जाधव, हरियाणाचे निवृत्त DIG BK सिन्हा, सुप्रीम कोर्ट ॲडव्होकेट मोनिका अरोरा यांचा यात समावेश असेल. संबंधित ठिकाणी परिसराची नाशिकमध्ये पाहणी केली जाईल. महिला कर्मचाऱ्यांशी देखील बातचीत केली जाईल आणि तक्रारदारांची देखील आता महिला आयोगाचे हे प्रतिनिधी भेट घेतील. चौकशीचा संपूर्ण अहवाल आयोगाला सादर केला जाईल. आता बातमी गोरेगावची. गोरेगावच्या म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान ड्रग्सच्या ओव्हरडोसनं झालेल्या मृत्यू प्रकरणात नेस्को सेंटर अधिकच अडचणीत आलंय. नेस्को सेंटरमध्ये याआधी झालेल्या टेक्नो म्युझिक कॉन्सर्टमध्येही ड्रग्सचं सेवन झाल्याचं तपासात उघड झालंय आणि त्यामुळे ड्रग्सचा पुरवठा करणाऱ्यांचं मोठं रॅकेट नेस्को सेंटरमधल्या कार्यक्रमात सक्रिय असल्याचं प्रथम दर्शनी दिसून येत असल्यानं मुंबई पोलिसांचं मत झाल्याची सूत्रांची माहिती आहे. गोरेगावमधील म्युझिक कॉन्सर्टमधील ड्रग्ज प्रकरणावर रवींद्र वायकरांनी प्रतिक्रिया दिली आहे. नेस्को सेंटरमध्ये अनधिकृत गोष्टींचं केंद्र झालं असून तिथे वारंवार पार्टी होतात, तर मद्य परवाना घेतला आहे का असा सवालही वायकरांनी उपस्थित केला आहे. ओपन जागा होती आणि त्या ओपन जागेमध्ये आता जेवढ्या वाईट गोष्टी म्हणजे अनधिक गोष्टींचं हा केंद्र झालेलं आहे. याचं कारण असं की त्या ठिकाणी बाकीच्या लोकांना काही बांधकाम केलं तर त्याच्यामध्ये कायदा येतो, कॉर्पोरेशनचे कायदे येतात, पोलिसांचे कायदे येतात, सर्वच प्रकारचे कायदे येतात. पण या नेस्को सेंटरला कुठलाही कायदा लागत नाही. कारण मी विधानसभेमध्ये देखील या बाबतीमध्ये की त्याचं बांधकाम चालू असताना तो हॉटेल बांधतोय, शेड बांधतो आहे, आणखीन काही सर्व गोष्टी करतोय, पण त्याला काही परवानगी आहे की नाही कळत नाही. आता राज्याच्या राजकारणाशी निगडीत एक महत्त्वाची बातमी आहे. विधान परिषदेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरे असतील तरच काँग्रेसचा पाठिंबा असेल अशी भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केली आहे. आणि त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेकडून इतर कुठला प्रस्ताव असेल तर मात्र चर्चा करण्याची गरज आहे असं सपकाळ यांनी म्हटलंय. हर्षवर्धन सपकाळ यांच्या या भूमिकेमुळे त्यांनी अनेकांच्या इच्छांवर पाणी फिरवलंय. उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेवर न जाण्याचा विचार केल्यास ठाकरेंच्या शिवसेनेकडून इच्छुक असणाऱ्यांची यामुळे अडचण होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंशिवाय इतर नावं ठाकरेंच्या शिवसेनेकडून आल्यास महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांची संमती मिळाल्यानंतरच नाव अंतिम केलं जाईल. विधान परिषदेसाठी राज्यसभेप्रमाणेच पक्षातील अंबादास दानवे, सुषमा अंधारे, राजन विचारे, विनायक राऊत यांच्यासारख्या नेत्यांचा विचार केला तर यामुळे महाविकास आघाडीमध्ये नाव देण्यावरून अडचण निर्माण होऊ शकते याचे स्पष्ट संकेत हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले आहेत. विधान परिषदेच्या संदर्भामध्ये महाविकास आघाडीचा चेहरा उद्धवजी होतेच आणि आहेही. त्यामुळे उद्धवजी त्या ठिकाणी
जर स्वतः जात असतील तर जरूर त्यांच्या जाण्याच्या अनुषंगानं काँग्रेस पक्ष हा सहानुभूतीपूर्वक विचार करेल. इतर काही वेगळे प्रस्ताव असतील तर चर्चेची आवश्यकता आहे, एवढंच या निमित्ताने या ठिकाणी सांगू इच्छितो. प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशानंतर रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेची पोटनिवडणूक सुद्धा 12 मे रोजी होणार आहे. यावरही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रिया दिल्या. सातव यांची जागा ही आमची होती. मुख्यमंत्र्यांनी संस्कृतीची आठवण करून दिली होती, त्याला आम्ही होकारही दिला होता. त्यामुळे राजीव सातव यांच्या संदर्भातील जागा आहे ती काँग्रेसला द्यावी अशी मागणी सपकाळ यांनी केली आहे. आणि संस्कृती महाराष्ट्राची जी आहे तिची पुन्हा एकदा या निमित्ताने मी आठवण करून देऊ इच्छितो. अजितदादांच्या मृत्यूनंतर सहानुभूती म्हणून आम्ही बारामतीतला अर्ज वापस घेतलेला आहे. आता देवेंद्रजींना माझं थेट स्वरूपामध्ये या ठिकाणी अनुरोध आहे की संस्कृती रक्षक म्हणून आपण जो एक वातावरणाने जे काही बोललात आणि काँग्रेसलाही फोन केला, त्याच संस्कृतीचा हवाला देत असताना माझी आपल्याला कडून अपेक्षा आहे की आपण यावेळेस ती संस्कृती जी आहे ती दाखवून द्यावी. आणि ही जी दहावी आहे ही राजू सातवांच्या पत्नीच्या निमित्ताने रिक्त झालेली जी जागा आहे, जी काँग्रेसची जागा होती, ही काँग्रेसला त्यांनी बिनविरोध द्यावी. मस्साजोग सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि त्यामुळे निवडणूक बिनविरोध होणार का याकडे लक्ष लागलंय. उमेदवारांना चिन्हांचं वाटपही केलं जाईल. दुपारी 3 नंतर या निवडणुकीसाठी चिन्हांचं वाटप होईल. ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा देशमुख कुटुंबियांनी व्यक्त केली होती. या निवडणुकीसाठी दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांच्यासह स्वरूपानंद देशमुख, संजीवनी देशमुख, पंजाब देशमुख, करुणा स्वरूपानंद देशमुख असे एकूण 5 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.